हॅलो. बोल ना महेश, खूप दिवसांनी कॉल केला. काय करणार, तू तर साधा मेसेज पण करत नाहीस. खूप मोठा माणूस झालास ना आता, विसरला वाटतं. ए हरामी, लोक भूतकाळाला विसरतात, स्वतःच्या सावलीला नाही. बोल, काय म्हणतो? यार तुझी खूप आठवण येते आणि माहिती नाही किती दिवस आठवणीतच जगत राहणार. आपण परत कधी पहिल्यासारखं भेटू शकत नाही का रे? भेटायची तर लई इच्छा आहे रे, पण काय करणार, आपण दूर नाही झालो रे. आपल्याला आपल्या परिस्थितीनं दूर केलं. ते जाऊ दे, तू बोल, तुला कसं काय आठवण आलं? खरं सांगायचं तर मला तुझी कधीच आठवण येत नाही. फक्त कधी कधी ना खूप एकटंसं वाटतं रे. खास करून तेव्हा जेव्हा दोन मित्र एका गाडीवर फिरतात, सोबत खातात आणि काहीच कारण नसताना उगाचच हसत राहतात. ते जेव्हा बघतो ना तेव्हा खरंच तुझी खूप आठवण येते. ज्यावेळेस पोरांसोबत बसतो ना त्यावेळेस मी सोबत आहे म्हणून ते उठून जाऊन साईडला बोलतात, तुला नंतर सांगतो ना असं म्हणून काही गोष्टी टाळतात. त्यावेळेस खूप एकटं वाटतं रे. आज जर तू जवळ असता ना तर ह्या एकट्यापणाचा भासच झाला नसता. खरंच आज समजलं देवाने प्रत्येकाला एक जिगरी मित्र का दिला. आपण पण असंच करायचो ना रे. कधी चिडायचो तर कधी रडायचो, कधी कधी कारण नसताना उगाचच हसत राहायचो. हा यार, होता जीव माझा, मी पण त्याचा जीवलग होतो. बदलले शहर आमचे, तरी सुद्धा नाती जपत राहतो.